चुलीवरचा स्वयंपाक म्हणजे डायरेक्ट जाळण दूर संकटात चालता. आमच्या गावात 2 दिवस बैलगाडा शर्यतीमुळे डायरेक्ट यात्राच भरली होती आणि मुकईच्या घाटात इकडे काय अष्टमी केसरी निमित्त सगळे टॉपचे पकडे होते बरं का. आणि आता काय सांगू तुम्हाला, घाटात तो काय बैलांचा थाट असतोय आणि त्यांना बघायची वाट सगळी बघत असतात कवा एकदाची बैल पळात्यात. आणि जशी ती बैल पळात्यात सगळ्यांच्या नजरा त्या बैलांवर असतात आणि मनातून एकच आवाज येतो, वड फाकड्या वड. काय नाही नाद पाहिजे फक्त, नादा पुढे सगळं बाद असते. आणि ह्या नादासाठी ना माणसं उन्हात तानाची गारठ्या गुरट्याची पावसा पाण्याची पण कुठं पण जातात. हा नाद म्हणजे जीव की प्राणी आणि महाराष्ट्राचा तर हा काळजाचा विषय भाऊ. कोणाला बैलाकडे शर्यत आवडते त्यांनी कमेंट मध्ये सांगा बरं. आणि हा आवाज कोणत्याही कानाकोपऱ्यातून ऐकला तरी या तोंडातून एकच शब्द निघत आहे, चला बैलगाडा बघायला जाऊ. तसाच यांना कानाकोपऱ्यातून आवाज आलता, त्याच्यामुळे मित्र हे सगळे लयच लांबून आलते बैलगाडा शर्यत बघायला. इकडे मित्र गोगल बिगल घालून घोड्यावर बसून म्हणलं सावकाश रे, किंवा म्हणतोय हे मा रोजच काम आहे तुग. तवर इकडे झालती नुसती भिर्र झाली उचल की टाक. तवर इकडे आपल्या फॉलोअर्स भावानी मेसेज केलता, दादा म्हणला यांना चहा प्यायला इकडे आपलं हॉटेल आहे. मग चहा वगैरे पेलो, चहा पण लय मस्त होता. हे घाटात यांचं हॉटेल